मित्रांनो, समजा तुमच्याकडे 5 लाख रुपये आहेत आणि तुम्हाला प्रश्न असेल की ते 5 लाख रुपये एफडी मध्ये गुंतवायचे की म्युच्युअल फंड मध्ये गुंतवायचे, याचंच उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. 5 लाख रुपये जर आपण एफडी मध्ये गुंतवले तर आपले पैसे किती वाढू शकतात 20 वर्षांनी, आणि 5 लाख रुपये जर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले तर आपले पैसे किती वाढू शकतात 10, 15, 20 वर्षांनी, याचंच उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश वंडेरे, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. सर्वात आधी आपण बघणार आहोत की लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. म्हणजे आपल्याकडे जर 5 लाख रुपये आहेत तर आपण ती अमाऊंट एकाच वेळी इन्व्हेस्ट करणार आहे. त्यामुळे आपल्याला आधी काय बघायचंय, लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. ओके, चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथं बघू शकतात लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. ओके, तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचं आहे एसआयपी म्हणजे काय. मित्रांनो, एसआयपी म्हणजे काय, समजा माझ्याकडे आता 100 रुपये आहेत, दर महिन्याला माझ्याकडे 100 रुपये येत आहेत, 1000 रुपये येत आहेत, 2000 रुपये येत आहेत, तर मी काय करेल, पर्टिक्युलर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करेल. दर महिन्याला एक स्पेसिफिक डेट मी सिलेक्ट केली आहे आणि त्या डेटला मी ते पैसे इन्व्हेस्ट करेल. त्याला म्हणतात एसआयपी, महिने टू महिने इन्व्हेस्ट करणे, याला म्हणतात एसआयपी. तसंच विरुद्ध आहे लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. मित्रांनो, लमसम म्हणजे काय, समजा माझ्याकडे आज 1 लाख रुपये, 2 लाख रुपये आणि मी एकाच वेळी ते पैसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवत आहे एकाच वेळी, याला म्हणतात लमसम. लमसम अमाऊंट एकाच वेळी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणे, याला म्हणतात लमसम इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो, आजचं आपलं उदाहरण आहे 5 लाख रुपयाचं. आपण काय केलंय, 5 लाख रुपये एका पर्टिक्युलर किंवा कॉम्बिनेशन मध्ये 2 म्युच्युअल फंड मध्ये आपण गुंतवत आहोत आणि त्यानंतर 1 रुपयाही टाकला नाही, 5 लाख रुपये एकदाच इन्व्हेस्ट केले. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे लमसम कॅल्क्युलेटरवर. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं मी 5 लाख रुपये अमाऊंट टाकतोय. ओके, 5 लाख रुपये टाकल्यानंतर इथं काय आहे, एक्सपेक्टेड रिटर्न, म्हणजे मला 10, 15, 20 वर्षात किती रिटर्न मिळू शकतो हे मी टाकायचं इथं. तर मित्रांनो, मी काय केलं, इथं मी तर 15% रिटर्न करतोय. सरासरी मार्केटमध्ये 12% मिळतो मित्रांनो, 12% रिटर्न रेट मिळतो, पण मी इथं 15% का पकडतोय, कारण आपण असे इन्व्हेस्ट करणार आहे, जसं की 5 लाख रुपये आपल्याकडे, तर आपण काय करायचंय, 3 लाख रुपये फ्लेक्झी कॅपमध्ये टाकणार आहे, 2 लाख रुपये मिड कॅपमध्ये टाकणार आहे. म्हणजे एकाच म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट कधीही करू नका मित्रांनो, कधीही कॉम्बिनेशन बनवा. ओके, तर मित्रांनो, मी इथं 15% रिटर्न रेट पकडला आहे आणि 10 वर्षाचा टेन्युअर आहे, म्हणजे 10 वर्षाचा टाइम पिरियड आहे. आता बघा मित्रांनो, 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, 15% रिटर्न रेट 10 वर्षांसाठी. मित्रांनो, आता इथं बघा, हे बघा, मी इन्व्हेस्टेड आहे 5 लाख रुपये आणि इथे मला मिळतोय 15 लाख रुपये रिटर्न. म्हणजे माझी टोटल अमाऊंट किती मिळते मित्रांनो, 20 लाख रुपये. आता मी इथं काय करतो, 15 वर्षांसाठी करतो. 15 वर्षांसाठी 5 लाख रुपये जे इन्व्हेस्ट आहेत तेच, मी वाढवले नाही, काहीच नाही, यालाच म्हणतात लमसम इन्व्हेस्टमेंट. आपली अमाऊंट आपल्याला किती मिळते, 35 लाख रुपये त्यावर रिटर्न मिळतोय मित्रांनो. टोटल अमाऊंट होते 40 लाख रुपये. ओके, आता आपण काय करू, इथं 20 वर्षांसाठी करू. पूर्ण गेम चेंज होऊन जातो मित्रांनो. कंपाऊंडिंगमुळे काय झालं बघा, 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, 81 लाख रुपये झाले. 15 वर्षावर किती होत होते, 40 लाख. पण जसे मी 5 वर्ष एक्सटेंड केले तसे इथे 81 लाख रुपये झाले. यालाच म्हणतात कंपाऊंडिंग इफेक्ट. मित्रांनो, तुम्ही जेवढ्या जास्त कालावधीसाठी म्युच्युअल फंड मध्ये राहणार तेवढा तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल. जर मी इथं 25 वर्ष केलं ना मित्रांनो, तर ही अमाऊंट खूप मोठी होऊन जाईल, खूप म्हणजे खूप मोठी होऊन जाईल. आता बघा, मी फक्त 5 वर्ष एक्सटेंड करतोय, तर ही अमाऊंट बघा तुम्ही, 1,64 लाख रुपये इथं अमाऊंट होते मित्रांनो. 20 वर्षावर किती होती, 81 लाख, आणि 25 वर्षावर म्हणजे 5 वर्ष मी वाढवले तर किती होते, 1,64 लाख रुपये. म्हणजे मित्रांनो, इथं पूर्ण कंपाऊंडिंग इफेक्ट चालतो. ओके, तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो की एफडी मध्ये किती पैसे वाढले असते आपले. बघा, इथं एफडीचं कॅल्क्युलेटर मी ओपन करतोय. इथं मी 5 लाख रुपये टाकले. ओके, एफडी मध्ये 6.5% इथे इंटरेस्ट रेट पकडत आहे, पण आपण इथं काय करायचंय, आपण इथं पकडू 60%, जास्तीत जास्त आपण इथं पकडलेलं आहे. ओके, आणि इथं टाइम पिरियड आपण काय करू, 10 इयर्स. इथे किती होत आहेत, 10 लाख रुपये मित्रांनो. आपल्याला 10 वर्षात 5 लाख रुपये इंटरेस्ट रेट मिळतो इथं. म्हणजे जसं म्युच्युअल फंड मध्ये लमसम मध्ये 20 लाख रुपये होत होते आपला 10 वर्षात, तर इथं किती मिळत आहेत, 10 लाख रुपये. म्हणजे पूर्ण निम्मीचा फरक. आता पुढे तर जास्त फरक पडेल मित्रांनो. हे बघा, मी इथं केलं 20 वर्षांसाठी. 20 वर्षांसाठी होत आहे 20 लाख रुपये. म्युच्युअल फंड लमसम मध्ये होत होते मित्रांनो 40 लाख रुपये. ओके, आता इथं 25 वर्षांसाठी करू. इथं होत आहेत 28 लाख रुपये मित्रांनो, आणि म्युच्युअल फंड मध्ये होत होते 1,64 लाख रुपये मित्रांनो. तर हाच आहे म्युच्युअल फंडचा लमसमचा फायदा. मित्रांनो, म्युच्युअल फंड मध्ये लोक तेव्हा श्रीमंत होऊ शकतात जेव्हा ते जास्त कालावधीसाठी म्युच्युअल फंड मध्ये बनून राहू शकतात. म्हणजे
कितीही वाईट सिच्युएशन येऊ दे, आपल्याला म्युच्युअल फंड विड्रॉ करायचा नाहीये. लोक काय चुका करतात मित्रांनो, मार्केट पडला, तुमचा म्युच्युअल फंड निगेटिव्ह दिसला की लगेच म्युच्युअल फंड विड्रॉ करतात. ही चूक कधीच आपल्याला करायची नाहीये. असं केलं तर काय होतं मित्रांनो, तुम्ही पूर्ण कंपाऊंडिंगचा गेम हा काढून टाकताय, कंपाऊंडिंग ही नष्ट करताय. असं आपल्याला अजिबात करायचं नाहीये. मित्रांनो, दुसरी चूक लोक काय करतात, 2-3 वर्ष झाले की म्युच्युअल फंड विड्रॉ करतात. ही चूक अजिबात करायची नाहीये. 2-3 वर्षांनी तुम्हाला जास्त पैसे वाढलेले दिसणार नाही, थोडीफार अमाऊंट दिसेल. त्यामुळे कंपाऊंडिंग ऍटलीस्ट 10 वर्ष तरी तुम्हाला थांबायचंय, त्यानंतर कंपाऊंडिंग चालू होणार आहे. त्यामुळे काय करायचं, आपल्याला 2-3 वर्षांनी पण म्युच्युअल फंड विड्रॉ करायचा नाहीये. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, कंपाऊंडिंगला वेळ द्या. तुमची अमाऊंट कितीही असू द्या, तुम्ही इथे मी 5 लाख रुपयाचं जास्तीत जास्त उदाहरण पकडलं, तुमची अमाऊंट 1 लाख जरी असेल आणि तुम्ही जास्त काळ त्या म्युच्युअल फंडमध्ये टिकून राहिलात तर तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो कंपाऊंडिंगमुळे. म्युच्युअल फंडमध्ये पैसा कधीही श्रीमंत बनवत नाही. म्युच्युअल फंडमध्ये टाइम आणि कन्सिस्टन्सी श्रीमंत बनवते मित्रांनो. त्यामुळे काय करायचंय, म्युच्युअल फंड मध्ये टिकून राहायचंय मित्रांनो. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढील व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहिजे त्याबद्दल कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. थँक्यू सो मच.